नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी कांचन आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. मुलांची शाळेची सुट्टी संपली आणि आता आपली चालू झाली आहे रोजची धावपळ. एवढे दिवस मुलांना गणपतीच्या सुट्ट्या होत्या ना, तर घरामध्ये मुलांचा आवाज, गोंगाट सतत चालू असायचा. परंतु आता शाळेमध्ये गेल्यानंतर खरी सुरुवात झाली आहे ती कामांना आणि घराच्या आवराआवरीला. मुलं घरामध्ये असतात ना, असं वाटतं की किती हे गोंगाट करतात. कधी ह्यांची शाळा चालू होते आणि कधी हे शाळेमध्ये जातात. परंतु ते जेव्हा जातात ना, तर तेव्हा असं घर एकदम शांत पडल्यासारखं आपल्याला असं वाटत असतं. काहीतरी आपली वस्तू हरवल्यासारखं आपल्याला सतत वाटत असतं. आणि मग काय नेहमीची आपली ही आवराआवर ती काही विचारायलाच नको. प्रत्येकाच्या नशिबाला हे असतंच. मग ती गृहिणी असो अथवा वर्किंग वुमन असो. आणि माझं काही वेगळं नाही. माझंही तेच चालू आहे. विश्वमला स्कूलमध्ये सोडून आली आणि म्हटलं की अगोदर हे किचन क्लीन करून घेते. एकदा का किचन क्लीन करून झालं ना, की मग मी बाकीची कामं करायला मोकळी असते. आणि मग आता सगळं इकडे आवरून घेतलं आहे मी आणि येताना ना मेथीची भाजी घेऊन आली आहे, जी की मला ₹25 मिळाली आहे. कसं पाऊस पडला की भाज्या थोड्याशा महाग होतात, काही वेळेस स्वस्त देखील होतात, खराब होतात म्हणून. सोबतच मी टोमॅटो देखील घेऊन आली आहे. म्हटलं की आता हे सगळं आवरून अगोदर फ्रीजमध्ये ठेवून देते. नाहीतर मग परत हे खराब व्हायला काही वेळ लागत नाही. कारण वातावरण पण आता असं असतं ना, की मध्येच ऊन, मध्येच पाऊस, ते काही बघायलाच नको. कधी पाऊस येईल ह्याचा काही तर भरोसाच नसतो. किचन ओटा इथे ना मी पूर्ण आवरून घेतला. यावरती जे काही सामान होतं ते सगळं आवरून ठेवलं आणि आता तो पुसून घेते. गॅस देखील बऱ्याच दिवसांमध्ये मी क्लीन केला नाहीये, तर मग तो सुद्धा मला क्लीन करायचा होता. कारण एकामागे एक आपली धावपळ चालू असते ना, की काहीतरी मागे राहतच, जे की आपल्याकडून आवरायचं राहून जातं. आणि तसंच माझं किचनच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आणि हा जो कॉर्नर आहे ना, तर इथे बऱ्यापैकी तेल वगैरे उडालेलं असतं जेव्हा भाज्यांना फोडणी वगैरे देते, म्हणून तो सारखा क्लीन करावाच लागतो. आणि गॅससाठी ना मी आता प्लास्टिकची घासणी आहे तर ती यूज करते, ज्यामुळे काही लाईन वगैरे पडणार नाही गॅसवरती. जेवढं चांगल्या प्रकारे आपल्याला ती वस्तू मॅनेज करता येईल ना, तेवढे आपण करायला पाहिजे. कारण तेवढीच त्याची लाईफ देखील वाढेल असं मला वाटतं. म्हणून गॅसच्या बाबतीत तरी मी खूप म्हणजे अशी काळजीपूर्वक सगळं करत असते. खालच्या साईडने सुद्धा तो गॅस व्यवस्थित असा क्लीन करून घेतला. बऱ्याच वेळेस असं चहा वगैरे ओतू जातो ना, मग ते मुंग्या वगैरे तिकडे जातात आणि मग गॅससाठी प्रॉब्लेम येतो. म्हणून तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि आता सगळं आवरून झालंय. प्रणवी सुद्धा ना सकाळीच क्लासला जाते, त्यामुळे माझ्याकडे ना 11:30 पर्यंत बऱ्यापैकी वेळ असतो आणि ह्या वेळेमध्ये ना बरीचशी कामं माझी आवरून होतात. आता इथे कपडे देखील सुकायला टाकायचे होते, जे मी ना किचन आवरतानाच वॉशिंग मशीनला लावून घेतले होते. आणि ह्या चादरी ना सुकायला टाकल्या आहेत. त्या कधी सुकतील काही कळतच नाहीये. तर काही चादर सुकल्या छोट्या, तर त्या सुद्धा आता इथे आवरून घेते. आणि त्यानंतर परत बाकीची तयारी आहे. प्रणू स्कूलवरनं ट्युशनवरनं येईल, तर तिची तयारी करून द्यायची आहे. आणि ना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असं असतंच की घेतलेली वस्तू कुठेतरी टाकून द्यायची आणि मग वेळ पडल्यानंतर ती शोधत बसायची. आमचंही असंच आहे. इथे ह्या टेबलवरती ना खूप काही वस्तू जमा होऊन जातात. वॉच असेल, हेअर बँड असतील, मुलांची खेळणी असेल, घ्यायचं आणि इकडे ठेवून द्यायचं, घ्यायचं आणि इकडे ठेवून द्यायचं, असंच चालत असतं. मग मी ना असं खूप सारं काही वस्तू तिथे जमा झाल्या की त्या एकदा सगळ्या काढून जिथल्या तिथे ठेवत असते. सगळं आवरलंच आहे. म्हटलं आता हा टीपॉट तरी कशाला सोडू, म्हणून यावरती पण बऱ्यापैकी पुस्तकं वगैरे होती, ती सगळी उचलून ठेवली आणि तो सुद्धा छान क्लीन करून घेतला. आणि त्यावरती जी काच आहे ना, ती सुद्धा मस्त अशी डेटॉलचं पाणी स्प्रे करून पुसून घेतली. आणि ना जेवढी बुक्स म्हणजे ड्रॉइंग्सची वगैरे ह्या मुलांना लागतात ना, तेवढीच तिकडे वरती ठेवली. बाकी सगळं आवरून ठेवलं. बघा ना, एवढं सगळं आवरेपर्यंत ना वेळ कुठे गेला, म्हणजे हे 2-2.5 तास कुठे गेले हे तर काही कळलंच नाही. आणि आता ना प्रणवीची सुद्धा वेळ झाली आहे स्कूलला जाण्याची. तिचं असंच असतं, ट्युशनवरनं आलं ना की सगळी बॅग रिकामी करायची आणि परत स्कूलला लागणारे बुक्स त्याच्यामध्ये भरून घ्यायचे. तिचं हे चालू होतं. म्हटलं तोपर्यंत मी माझ्या त्या लादी वगैरे पुसून घेते, म्हणजे माझं आजचं सगळं काम ना विश्व महिन्याच्या अगोदरच आवरून झालेलं आहे. आणि जेव्हा काम असं लवकर आवरून होतं ना, तेव्हा बाकीची कामं करण्यासाठी ना आपल्याला खूप म्हणजे खूप वेळ असतो. बघा कसं असतं ना, आपलं पण रिकाम्या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी एक्स्ट्राची कामं आवरायची असतात, परंतु स्वतःसाठी थोडं काहीतरी करूया हा विचार सुद्धा आपल्या मनाला शिवून जात नाही. म्हणूनच खरंच गृहिणी या खूपच ग्रेट असतात.
आणि ना प्रणूला स्कूलमध्ये सोडून येतानाच विश्वमला घरी घेऊन आले आणि त्याची मस्त अशी गॅलरीमध्ये मस्ती चालू आहे. म्हटलं आता तो खेळेल तोपर्यंत मस्त ही मेथीची जी भाजी मी आणली आहे ना ती सोलून घेते. परंतु ही भाजी बऱ्यापैकी खराब झाली होती. तरी पण ना मी तिकडे बघून घेतली, पण आतल्या साईडने ती खूपच खराब दिसत होती. असं वाटत होतं की उगाच घेऊन आली मी ही भाजी. पण आता काही ऑप्शन नव्हतं, रात्री तेच बनवायचं होतं. तर ह्यापैकी अर्धी भाजी तरी मला असं वाटतं खराबच असेल. मस्त असं रात्रीचं जेवण केलं आणि आम्ही निघालो वॅफल खाण्यासाठी. चला तर असा काही आजचा जो दिवस होता मी तुमच्याशी व्लॉगद्वारे शेअर केला. भेटूया अशाच एका छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा. बाय.